कौतुक वाटतं मला छत्रपतींचं. त्याचं कारण आहे, 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. एकदा रांजाचा पाटलाचा विषय झाला, तिथून पुढे एकाही माणसाची हिंमत झाली नाही नजर वर करून पोरीकडे बघायची, कारण शासनच तसं होतं. असा तरणा बाण रांजाचा पाटील भर चौकात उभा केला, उघडा नागडा करून 2 हात 2 पाय कलम केले आणि जिवंत वेशेवर टांगला. आणि येण्या जाणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं, माझ्या हिंदवी स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली ना, तर हा शुभा त्या प्रत्येकाचा हा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही, एवढं सामर्थ्य आहे माझ्या मनगटात. वय वर्ष 17 होतं तेव्हा शिवरायांचं. किती तुम्हाला काय वाटतं, व्यवस्थापन असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहिलं का? आपल्यासारखे गावकरी असतील तेव्हा आपलं काय हो, आम्ही कधीच काही केलं नाही. हे बघा, एकत्रितपणा असल्याशिवाय हिंदवी स्वराज्य उभं राहू शकत नाही आणि गाव समृद्ध होऊ शकत नाही. त्याला एकत्रितपणाच लागतो, एक निष्ठाच लागते. अरे 18 पगड जाती एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य उभं राहिलं का? एकट्याच होतं का ते? कुठून आलं व्यवस्थापन? शेतकऱ्यांसाठी पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं, खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी स्वतः बांधली. 7-12 ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची. शेतीची पहिली मोजमापणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. व्यवस्थापन सांगते मी तुम्हाला. त्या काळात रायगडावर शौचालय होती. आमचं सरकारकडनं शौचालयाचे पैसे घेतो आणि त्यात पानटपरी टाकतो. मेलं सरकार बी मेलं आणि ही बी मेलं. आणि हे काय गुन्हाची ती वेळ आले अवघडे दादा. आमचं घरकुलाचे पैसे घेतो, गरज नसते बरं का दादा. अरे ज्याला गरज नाही त्यानं घेऊ नये, कारण ज्याला गरज आहे त्याच्यासाठी कमी पडतं कोणाच्या. आणि किती मला नवल वाटतं, काही झालं की सरकारला कसं. अहो ते मध्ये पूर आला आमच्या भागात आणि पुरात म्हातारीच्या कोंबड्या वाहून गेल्या. ते सरकारच्या नावानं बमलत होती, आय सरकार रे माझ्या कोंबड्या वाहून गेल्या. आता सरकारचा आणि कोंबड्याचा काय संबंध आहे? पूर काय सरकारनं पाठवला होता? दर गोष्टीला तुमचं कसं आहे ना, आपण कसं चूक आपली दोष देवाला, तसं चुकतं आपलं पण दोष असलंच काम आहे यांचं. अरे किती तुमच्यासाठी योजना कराव्या, घरकुल आहे, बचत गट आहे, किती शौचालयासाठी योजना आहेत, हरित क्रांतीला तुम्हाला बक्षीस आहेत, तुम्ही गाव स्वच्छ केले, तंटामुक्त केले, तुम्हाला बक्षिसाच्या बक्षीस आहेत. किती करायचं तरी किती. आणि कुठल्या गोष्टीत कमी पडतोय कळत नाही. बाकी सगळं मरू द्या. आज जर पंचायत सामर्थ्यवंत व्हावं, समृद्ध व्हावं, जर खेडेगावं सुधारावी, याच्यासाठी सरकार एवढा अट्टास घालत असेल, तुम्ही विचार करा त्या बुद्धिमत्तेचा कौल किती मोठा असेल, की किती राज्य समृद्ध करण्यासाठी तळमळ होत असेल. तुमच्या टाळ्या सुद्धा उपकार केल्यासारख्याच आहे. तुम्ही जसं सरकारवर उपकार करता की नाही जगून, तसल्या टाळ्या सुद्धा तुमच्या तसल्याच आहे. धर घे धर, आम्हाला माहिती तुमचं काय चाललंय, घ्या धरा धरा, घ्या धरा. लय थोडंफार प्रेम आत्मीयत असू द्या रे बाबांनो. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा. तुमचं कसं आहे ना, भावे विन भक्ती न भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती, भावे विना देव नकळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे येरो विना कळे, करतरी आवळे तैसा हरी, काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. विठ्ठलाची शपथ घेऊन सांगताय तुकोबार आहे. काय नाही, फक्त भाव शुद्ध ठेवा, अंतकरण शुद्ध ठेवा. देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्,
नामधारकाचा. मला विश्वास आहे तुझं नाम न घेता वाया गेला, तुझं नाम घेऊन वाया गेला, नाम न घेता तरला असा कोण आहे? नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. मला माहित आहे देवा तू करतोयस ते सामर्थ्यवंतच आहे. निश्चिंत झोपलाय अर्जुन, लक्षात आहे ना? लक्षात आहे का? झोपला होता अर्जुन, देव जाग कराय गेलता. देव सामर्थ्याने म्हणतोय अर्जुनाला, वेडायस की काय बाबा, झोप कशी आली तुला? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं वडवळकर, आयुष्यभर उत्तर लक्षात ठेवा. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागाय त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागायस ना बाबा. गालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडो नेदी. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तू गुरु म्हणून उभायस माझ्या पाठीमागे. तू गुरु बंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षिता आपदी अमूते. गुरु बंधू माय बाप सगळंच होतोस विठ्ठला. आमच्या अगोदर आमची संकट तू निवारतोस, मग अवघीची त्रैलोक्य. मग आम्हाला आनंदी व्हायला असा काय वेळ आहे देवा? तूच पाठीशी. अहो आमचं म्हणजे मागे पुढे उभा आहे, आली आघात. आमचं म्हणजे कसं ना देवा, मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले. धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. सूर्याला तरी ग्रहण, चंद्राला तरी डाग. आम्हाला ग्रहण नाही, डाग नाही, बंधन नाही आणि कुठल्याच प्रकारचं चिंता नाही, टेन्शन नाही. आमचं म्हणजे देवा नामा म्हणे केशव राजा, केला नियम चालवी माझा. करतो मी चालवतो तू, करतो तू नाव माझं. आणि इतकं नाव झाल्यावर चैतन्याची शोभा. मग आम्ही चैतन्यमय झालो की रे देवा, बंधनच नाही ना कुठलं. आमच्यासाठी तू जर अवतारित होतोयस तर आम्ही कशाचं भय करायचं? आमची अवस्था म्हणजे फक्त एवढीच, चरणी जगन्नाथा. आणि एकदा तुझ्या ठिकाणी मन आलं, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखली भाग गेला. चंचलता लय मन चंचल, चंचलतेचे 10 प्रकार. त्यातलं पहिलं मन आहे, मनोमत करो मेघो माननी मदनो मरुतमा मदो मरकटो मत्स मकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे. मन इतकं चंचल आहे, माकड माहितीये वडवळकर? जरी माहित नसले, घरातले काय कमी आहेत का तुमच्या? माकड बाहेर. माकडाला दारू पाजली. दारू माहितीये? हा, इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी कर. इतकं व्यसनमुक्त आहे गाव. बर ठीक आहे. कसं आहे ना दादा, हिला फसवायचं सोपं आहे, पण याला फसवायचं अवघड आहे. कळतंय ना? कळतंय. तुम्हाला कळत नाही असं नाही, तुम्हाला सगळं कळतंय. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जात नाही, कळतं त्याला. तो लगेच म्हणतो, महाराज आज नग, आज खाल्लंय, उद्या जाऊ. उद्या हो उद्या, उद्या पवित्र होतो तो ना. 7 गोष्टी हिंदू धर्मात चालत नाहीत तर करायच्याच नाहीत. 7 गोष्टी. धुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगयार्थ चौर्यम प्रदार सेवा एतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. 7 गोष्टी. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. तोंडानं नाही कळलं तर ऍक्शन न कळलं ना. 90 सॉरी, हा खांबा ही 90. काही नाही, युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही महाराज बरं का. तर जास्त खांबा. कसं रे दादा? पण माणसं आहे ना इतकं कारण देतात ना पिल्यावर, बापरे. माणसं सहज म्हणतात, पिल्याला माणसाला कळत नाही. मार मार बायकोला रात्री मारतो, सकाळी तिलाच गुडीत म्हणतं नव्हतं ग मारायचं. पिल्यावर कळत नाही. हात वावळायचा बरं कळतो तुला रे. हे कळत माय. एक काम कर, पिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळे मनुके आहेत, ताकद वाढती, गोड लागत्यात, खा. कळत नाही ना त्याला, खाईल का तो? आणि ती माय डोक्यातलं काढा. मनाची तयारी झाल्याशिवाय कुठलंच व्यसन सुटत. हे सगळं मनावर आहे. कुठल्याच इंजेक्शननं दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती ना, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आणि महाराज असं रातचं दिलं असतं, झोपीत मध्यरात्री घी म्हणली असती. घी जिंदगी वाटोडी केली माई घीत लिंदरा. तर असंच तेवढं आहे त्यांच्या जीवाला. काय आणि काय लोकांना ज्ञान शिकवता मला काही कळत नाही.
आता ही म्हातारी माणसं तोंड वर करून म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. तुम्ही लय गुणाचे है की नाही? बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली, पण पोरं वाया गेली. तुम्हाला जबडा नाही शिल्लक राहिला. पोरच तेवढी वाया गेली आहे की नाही? मारुतीच्या वाट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळता, पण पोरं वाया गेली. भिंगाच्या चष्म्यातनं तुम्ही राणी बघता, पण पोरं वाया गेली. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवता, पण पोरं वाया गेली. दारू पिऊन नालीत होताना तुम्ही पडता, पण पोरं वाया गेली है की नाही? कचकच कांद्याला पोरांपेक्षा जास्त गर्दी म्हाताऱ्याची असती. कळलं त्यालाच कळलं. हेच टोपी उड 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 नाचतं, ही म्हणतो पोरं वाया गेली. अरे तुम्ही त्याला काकाला धरून हाताला धरून काकड्याला नेलं पाहिजे. आणि मी व्यासपीठावर सांगते, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी असेल, ज्या दिवशी प्रत्येक मुखात हरिनाम असेल, ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल, त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल. सामर्थ्य कोणीच बदलू शकत नाही. हे होणार, पण तुम्ही केलं पाहिजे. अवघड आहे नाही का दादा? आता हे म्हाताऱ्या बायका कसं दारात बसल्यावर आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाजा आहेत का, आमच्या जमान्यात नव्हतं असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, यांना काय झळ आहे, सगळं आयतं भेटलं. आणि तू काय करती? ज्ञानेश्वरी वाचती, मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका खतरनाक वास आहे त्या मिसरीचा. आणि काय ग माय, कसं सांगणार तुम्ही नातीला ज्ञानेश्वरी वाचायला? नाही ग, धन्य माता पिता हिंदवी स्वरात जोबा राहिलं, कूस पावन होत. काय कूस होती माझ्या मासाहेबांची. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिजाई. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिजाई. आज पूजित महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा, मुजरा मानाचा, मानाचा चिजाईला, मानाचा मानाचा चिजाईला. मासाहेब जिजाऊ आठवा, 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. जे गाव सुशिक्षित करायला आज आम्ही सांगतोय ना, त्याची काय गरज आहे हे ऐका. कोण होत्या राजमाता जिजाऊ? काय त्यांचं महाराष्ट्रात योगदान? शिवनेरी सारख्या पडीक भागात होत्या. छत्रपती शिवराय जन्माला यायच्या अगोदरचा काळ आहे. पुणेकर जगायला घाबरत होते. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही, कुतुबशाही, दिल्लीचा बलवान मुघल बादशाह अकबर डोक्यावर थया थया नाचत होता. काही नव्हतं, शेतकरी शेती पिकवत नव्हता. छत्रपती शिवराय जन्माला यावे 3.5-4 वर्षाचे. राया रावानं गाढवाचा नांगर मातीतनं फिरवला आणि सांगितलं, अंधश्रद्धा पसरवली, जो कोणी या मातीत पीक पिकवेल त्याच्या कुळाचा नाश होईल, निर्वंश होईल. साधी भोळी माणसं देवाला घाबरायची आणि राक्षसाला मानायची. राजमाता जिजाऊंनी 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्याच मातीतनं सोन्याचा नांगर फिरवला. कुणीतरी विचारला, अहो साहेब, एकुलता एक पोरग गेलं तर? अहो कुळाचा दीपक कसा चालेल? अहो तुमचं पोरग मेलं तर? आऊसाहेबांनी मनगटात बळ आणून सांगितलं, दादा, एकटीचा पोरगा गेला तरी चालेल, पण हिंदवी स्वराज्याचा दीपक तेव्हाच राहिला पाहिजे, त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे. हे होती महिलांमध्ये ताकद. आता पुरुषांनी विचार केला, जर एक बाई एवढं मनगट बळकट करतीये तर आपण पुरुष आहे, आपण सामर्थ्याने माती पिकवायला पाहिजे. पण शेतकऱ्यांनी विचारलं, आऊसाहेब, शेती करायची म्हणजे बोलायचं काम नाही, या मातीला सोन्यानं मडवायचं म्हणजे साधं कष्ट लागत नाही. अहो टाळूवरचं लोणी चाटू चाटू खाल्लं या मुघलांनी, आता आम्ही कोणाच्या बळावर जगवायचं? कशी राखायची रानं, कशी पिकवायची शेती, बी बियाणं, अवजार आणायची कुठून? या
शेतकऱ्यासाठी पहिली पतसंस्था मासाहेब जिजाऊंनी उभी केली. त्या पतसंस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि संस्थापिका राजमाता जिजाऊ मासाहेब. याला म्हणायचं गाव सदृढ करणं. दिलं शेतकऱ्यांना बी बियाणं, दिली अवजार, दिली जनावर, शेतकरी जगायला लागला. गाव समृद्ध झालं, लोक श्रीमंत व्हायला लागले, सक्षम व्हायला लागले. कशासाठी एवढा अट्टहास? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता कोवाली. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन दुबळ्यांना नव्हता कोवाली. होती जिजाईला खंत, झाला शिव पाहतो संत. होती जिजाईला खंत, झाला शिव पाहतो संत. आज पूजित महाराष्ट्र सारा. मुसिरा मानाचा, मुसिरा मानाचा, मानाचा जिजा, मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. पूजित महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज प्रौढ प्रताप पुरंदर रणनीती पुरंदर श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की. मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुसिरा मानाचा मानाचा जिजाईला. ज्यांना जय म्हणून वाटलं नाही तुम्ही घरी जाऊन पिटवून घ्या. तुम्ही जगा नका लका, खरंच जगू नका लका तुम्ही. खरंच माणसं नाही लाका तुम्ही. काही काही माणसं मलाच म्हणतात लय उतू येते ग, भांडवल करती काय. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपती शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषधही त्याचं, नशाही तीच. कारण जाणीव आहे. इतकी सामर्थ्यवंत संघटना उभा केली होती माझ्या राजांनी. शाहिस्तेखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली. या घाई गोंधळात बायकोला वाटलं छत्रपतींच्या मावळ्यांनी पोरगी उचलली, धावत पळत गेली नवऱ्याकडे. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रू है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो, बेटी नहीं उठाते. कौतुक बायकोला वाटलं, शत्रु है वो आपका, क्या लगता है आपको बेटी नहीं उठाएगा. अगर हमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा, बेगम क्यों नहीं लेगा. खुदा का शुक्र है उंगलियों पर जान चली गई, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं वो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है उनको. बेटी उनकी हो या अपनी, औरत जात के धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को भगवान का दर्जा देने वाले बंदे हैं. वो औरत जात का सम्मान करते हैं. दादा, शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहोत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता, तेवढंच कर्तृत्व हवं.
तेवढीच एकात्मता हवी. तर हिंदू आहेत तर वैष्णव आहेत आपण, अवघड आहे. ज्या दिवशी कळेल त्या दिवशी उशीर व्हायला नको विठ्ठला. मला आनंदी व्हायचं असेल तर माझी नजर सामर्थ्यवंत असावी देवा. शास्त्रवेद पाठ केले म्हणजे मी ज्ञानी होतो असं नाही. लाखो वर्ष तपश्चर्या केली म्हणजे मी श्रेष्ठ भक्त होतो असं नाही. माझ्या माऊलींचं मत आहे, ज्या दिवशी प्रत्येकात पांडुरंग दिसेल त्या दिवशी सगळ्यात मोठे ज्ञानी आणि सगळ्यात मोठे भक्त तुम्हीच असाल. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिदिवसाचा ओतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. तोच ज्ञानी, तोच श्रेष्ठ भक्त, ज्याला कळलं की हे त्रैलोक्यच त्याचं आहे. जेव्हा कळलं भरला घनदाट हरी दिसे. ज्या दिवशी कळलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती. ह्या पक्ष्यांच्या मुखातून आलेलं नाम सुद्धा हरिनामच आहे. त्या झाडांना आलेला हरित बहर सुद्धा विठ्ठलच आहे. ह्या वाहणाऱ्या नद्या तो सुद्धा पांडुरंगच आहे. पण हा निसर्ग आपल्यावर पावन व्हावा, आपल्यावर कृपा करावी असं वाटत असेल तर आपल्याला थोडं सक्षम असणं गरजेचं आहे. मी तर खरं सांगू का, देवानं पावसाचं खातं माझ्या हातात द्यावं, मी अख्खा महाराष्ट्र सुधरवील. हां, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस. हा ना, जी खातय त्याच्या बांधाला टुबुक सुद्धा पडू देणार नाही हो पट्ट्या. जी एकादश करताय त्याचं भरलं पाहिजे आणि जी सोमवारी खातोय त्याचं जळलं पाहिजे महाराज. देव नाही हो माझ्यासारखा, देव लय गोड आहे. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझा देव म्हणजे कसा, विठू माझा लेकुरवाळा. देव सगळ्याला घेऊन चालतो पण त्याची कृतज्ञता आम्ही बाळगत नाही. पण देवा एक काम करते, ह्या मनाला सांगते येडेपणा करू नको. हां, याती कुळ माझे इतकं तुझ्यात रममान होते की मी कोण, कुठली, काय, जात, कुळ, गोत्र सगळं विसरून जाते. फक्त देव माझा, मी देवाचा, हीच माझी आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. काहीच फरक ठेवत नाही देवा. कसं करते ना देवा, हम तुम्हारी थे प्रभु जी तुम हमारे हो, हम तुम्हारी तुम हमारे ही रहो ओ मेरे भगवन. एवढं एकदा सत्य झालं आणि हे एकदा मी स्वीकारलं, मग काय देवा, अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता. चरणीच्या कन्नाथ हा चित्त ठेले, चरणीच्या कन्नाथ हा चित्त ठेले. अवघ्याची त्रैलोक्य आनंदाची आता. किती ते मन चंचल. आधीच माकडाला दारू पाजली, दारू पाजल्यावर विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळेल. मर्कोटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वात भविष्यते. याच्यापेक्षा मन चंचल आहे म्हणे. ह्याला काय समजून सांगायचं. याला म्हणायचं अनाथाचा नाथ तुझं कोण आहे येड्या. जोपर्यंत तुम्ही कामाचे आहात तोपर्यंत तुम्ही कामाचे आहात. ज्या दिवशी तुम्ही कामाचे नाही त्या दिवशी तुम्ही काहीच कामाचे नाही. हा, कानय बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड. श्वानापरी गती झाली. कशी झाली. श्वानापरी गती झाली ना अवघे करती हाड. मग एक काम करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामजतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. माझी एक विनंती आहे, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तिथपर्यंत निहा. कुठपर्यंत. अनाथाचा नाथ जो आमचा आहे आणि आपलं कोण आहे जनाबाईकडनं ऐका. एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा,
चंद्रभागा विमाने चंद्रभागा विमाने चंद्रभागा विमाने चंद्रभागा. एकमेव गाव आहे आणि एकमेव मायबाप आहे, दुसरं गाव नाही दादा. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठेवर देव कोठे. कुठे आहे असा देव जो सगळ्यांचा, प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. कुठे आहे असा देव? एकमेव गाव. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. अरे वा! तेथील मोकाशी, मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाशी उभा असे विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. त्या मदतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. त्या मदतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. कुठे न्या? गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी. गरुडाचे पायी गरुडाचे पायी अरे वा! गरुडाचे पायी गरुडाचे पायी. हेवी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई. हेवी वेळो वेळा वेळो वेळा वेळो वेळा डोई. वेगळ्या नावातो वेगळ्या नावातो वेगळ्या नावातो हरी. हा नावातो हरी वेगळ्या नावातो. हरी आनावातो हरी अरे वा! आनावातो हरी आनावातो हरी. कसा येईल तो? असा तसा येणार नाही तो. त्याला बोलवायचंय ना चरणी जगन्नाथा चित्त ठेले. त्याला बोलवायचंय ना माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. त्याला बोलवायचंय एकपणे उभा. सावध व्हा. आणि सावध कधी व्हाल? सावध सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा. इथं आल्याशिवाय नाही. काय करावं लागेल? वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. अरे वा! वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव म्हणा. अरे वा! वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. नाही म्हणलात ना. नाथ बाबा सांगतात बघा. पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धांगड धिंगा ग. अवघा धांगड धिंगा ग. अवघा धांगड धिंगा ग. अवघा धांगड धिंगा ग. नको 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 घालू पिंगा ग. नको 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 घालू पिंगा. तुम्ही राम रंगी रंगा. एकदा राम म्हणलात ना. राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा त्याला काही तत्व नाही बरं. काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही. जमेल तसं भजन करा. काही तुम्हाला जमेल तसं. जुनी भजनं जमतात ना म्हणा. जुनी भजनं आहेत बघा. लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होऊ उतराई. तुझ्या उपकारा जगी तोडणार
न जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील रे बाबा माझ्यासाठी. फिरत्याचा काळ वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू विडा कुंभार विठ्ठला तू आम्हाला फक्त हे सोडायचं. आकाशी झेपा गेले पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा पिंजरा. आम्हाला एवढंच करायचंय. पाऊली चालती माय मावल्या म्हणा माय मावल्या पाऊली चालती. वा राहिलेल्या दोन चार अग येत असेल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला कळलं मला सर का प्रेमाने. पाऊली चालती पाऊली चालती. वा दुखी संसाराची गोड गाता की ग. दुखी संसाराची वा पाऊली चालती. किती गोड. अगं एवढं रोज गोड भजन केलं तर देव स्वयंपाक करू लागायला तुम्हाला. कशाला शिव्या द्यायला लागतात. राग जरी आला तरी राम 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 असंच करायचं ग. टेन्शनच नाही प्रेमाने. राधे चल माझ्या गावाला जाऊ वा राधे चल माझ्या गावाला जाऊ. अग गोकुळ माझ गाव वा अग गोकुळ माझ गाव. हरी बोल. राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो का देव का टोचतो असा. नाही नाही तुम्हाला ही गवळण जमत नाही. तुमची गवळण वेगळी आहे की नाही. तुम्हाला ती गवळण लागती. तुझ्यासाठी गेली वनात आहे की नाही. जाऊया तोंड खराब आहे माझं. बाया वाचवणारे आम्ही बाया नाचवायला लावलो तर डोळ्यात शरम मात्र. कधी इथंही रमत जा प्रेमाने इथंही भजन करत जा. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊलीये ये ओ विठ्ठले माझे माऊलीये. सगळे सगळे हरी बोल. त्या जगाच्या मालकाला बोलवायचंय. त्या पांडुरंगाला इथं येऊन नाचवायचंय. एवढा आनंद व्यक्त करायचाय. सगळे ये ओ विठ्ठले माझे माऊलीये. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊलीये. ये ओ विठ्ठले माझे माऊली. ये ओ विठ्ठले माझे माऊली. निडळा बरी कर निडळा बरी कर ठेवली वाट मी पाहे देवा वाट मी पाहे. ये ओ विठ्ठले माझे माऊली. ये ओ विठ्ठले माझे माऊली. हरी बोल. ये ओ विठ्ठले माझे माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, विचार करा ज्यांचं आयुष्य भजनात गेलं ते किती आनंदी असतील. अवघेची त्रैलोक्य, फक्त चरणी जगन्नाथ, फक्त एवढंच माय जगन्नाथ. किती रे देवा. मने वाचा करणी जयाची या भजनी, देवाची या वाहनी, ते शरीर जाती क्षणी देवची झाली. तो माणूसच राहत नाही. कसा काय? चैतन्याची शोभा. तो एकटाच राहतो ना, परमात्मा आणि आत्मा, शरीराचा संबंध. पण हे होतं कधी? ज्या दिवशी सामर्थ्याने मान्य कराल, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. नाथबा म्हणले आता आमचं कसं आहे ना देवा, संत संगती लागावी, अमृतापेक्षा गोड नाम मुखात यावं. बर, अमृताला गोड करायची ताकद, अमृताचे ताट घेऊन आले इंद्र, सुरवरे गरजती जय जयकारे, चोकी यांच्या घरी शुद्ध झाले अमृत, एका जनार्दनी मात काय सांगू. एवढी ताकद ज्या संतांमध्ये, त्यांनी सामर्थ्याने आम्हाला जवळ केलं. हरिप्राप्तीशु पाय धरावे. चैतन्य याचं सामर्थ्य लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व, षडविकारच नाही. चैतन्य म्हणजे फक्त देव आणि आपण. सोप्या भाषेत सांगायला गेलं, देव पहावया गेलो तेथे ही अवस्था झाली. ही अवस्था झाली म्हणून तर अवघेची त्रैलोक्य. मग दुःख राहिलंच नाही ना. आणि ही अवस्था निर्माण करण्यासाठी आम्हाला सक्षम असणं फार गरजेचं. म्हणून नाथबाबा सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते, तुम्हाला काहीच वेगळं नाही करायचंय. वडवळकर, एवढा सुंदर सोहळा उभा केलात तुम्ही, कौतुक आहे तुमचं. एवढ्या कमी वेळात एवढं सुंदर नियोजन केलं तुम्ही. मला जर कोणी विचारलं की बाबा रायगड जिल्ह्यामध्ये कीर्तन ठेवायचंय ताई तुमचं, आहे की नाही, मला जर कोणी विचारलं ताई आमच्या रायगड जिल्ह्यात सेवा करायची तुमची, कसं नियोजन करावं, तर मी कौतुकानं सांगेल त्या वडवळला जाऊन विचारा, त्यांनी केलंय तसं नियोजन करावं. मी कौतुकानं आणि उत्स्फूर्तपणे सांगेल, अगदी गोड सुंदर नियोजन केलंय तुम्ही. पण ज्या गोष्टीसाठी केलंय ते काही विसरू नाही तर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडे. हे नियोजन याच्यासाठी केलंय कारण आपल्याला गावाला समृद्ध करायचंय. एवढा अट्टाहास याच्यासाठी घातला गेलाय का तर आपल्याला गावाला सक्षम करायचंय, आपल्याला ग्रामपंचायत सक्षम करायची आहे, आपल्याला गाव हरित आणि स्वच्छ करायचं आहे, आपल्याला गावात पाणी पुरवठ्याचं व्यवस्थापन करायचं आहे, आपल्या गावातल्या प्रत्येकाला रोजगार मिळावा याची व्यवस्था करायची आहे, आपल्याला गावातल्या प्रत्येक जण व्यवस्थित असावा, अर्थात त्याची अवस्था सुव्यवस्थित असावी याचं नियोजन करायचं आहे, आपल्याला गावात श्रमदान करायचं आहे आणि आपल्याला गाव महाराष्ट्राच्या उच्च पातळीवर नेऊन ठेवायचं आहे, आपल्याला गाव समृद्ध करायचं. हा अट्टहास त्याच्यासाठी घातलाय. हे जे मी अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता हे जे सांगते मगापासून, त्या आनंदाची सुरुवातच तुमच्या सक्षमपणापासून आहे. कारण कायम आपल्या मराठी माणसांमध्ये म्हण आहे, घराची कळा अंगणावरनं कळते, तशी गावाची कळा गावातल्या लोकांच्या व्यवस्थापनेवरनं कळते. म्हणून गावाचं व्यवस्थापन असं असावं. अरे तुम्हाला वाढदिवस साजरे करायच्यात, वृक्षारोपण करून करा ना. लग्नामध्ये वृक्षारोपण करा, वाढदिवसाला वृक्षारोपण करा, काहीतरी नवीन उपक्रम करा, श्रमदान करा. नाही कोणाकडे जास्त माणसं, तुम्ही जाऊन तिथे सामर्थ्याने काम करू लागा. हे सगळं गाव आपलं घर समजा. दादा, या समृद्ध पंचायतसाठी तुम्ही तिळभर दिलं ना, तर हे सरकार तुम्हाला मन भरून देणार आहे. तुम्ही फक्त तिळभर कष्ट करायचं याच्यामध्ये. महाराज म्हणतात तसं, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, फक्त काय करा, याल तरी यारे लागे. भगवान श्रीकृष्ण तसं आता तुमच्या भागाचे BDO साहेब, आमचे संदीप दादा असतील, मॅडम असतील, तुमच्या गावचे सरपंच असतील, ग्रामपंचायतीमधील प्रत्येक माणसं असतील, हे तुम्हाला सामर्थ्याने अभियानाची माहिती देणार आहेत. आणि वेगळं काहीच नाहीये, फक्त गाव समृद्ध करण्यासाठी बेसिक गोष्टी आहेत.
गाव तुम्हाला हरित करायचंय, स्वच्छ करायचंय, सक्षम करायचंय, सुशिक्षित करायचंय, सुव्यवस्थित करायचंय. तुमची पंचायत महाराष्ट्रापेक्षा थोडी का होईना वेगळी पाहिजे. तुमच्या गावात व्यवस्था सगळ्या असल्या पाहिजे. हे अभियानाची माहिती आहे. हे करायचंय तुम्हाला गावात. सगळी गावं जशी चाललेत तशी चालू द्यायची नाही. सुव्यवस्थित गावं करायची आहेत. गावात वेगळेपणा आणायचा आहे, समृद्ध करायची आहेत. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गाव समृद्ध म्हणजे तालुका समृद्ध, तालुका समृद्ध म्हणजे जिल्हा समृद्ध, जिल्हा समृद्ध म्हणजे राज्य समृद्ध. आणि एकदा राज्य समृद्ध झालं की भारत देशाला वृद्धिंगत होण्यापासून कुणीच वाचवू शकत नाही. पण सुरुवात गाव समृद्ध होण्यापासून आहे. त्याच्यासाठी 8 तास आहे. आणि ह्या 8 तासाला बाकी सगळं जाऊ द्या हो, माणसं गोळा करायला कीर्तनच करावं लागतं असं काही आहे का? सरकारला अजून बी काही करता आलं असतं की. त्याला काय, या पाटलाऐवजी दुसरी पाटील बोलवली असती, ह्याच्यापेक्षा 100 पटीनं आली असती. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. लोक गोळा करायची सध्याच्या काळात अवघड राहिलं. पण ज्यांची बुद्धिमत्ता एवढी पवित्र आहे की समाजाला समृद्ध करण्यासाठी संतांच्या संगतीशिवाय आणि हरिनामाशिवाय पर्याय नाही, एवढं जर ज्ञान असेल तर अर्थात शतशः प्रणाम. माझं कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक नाही आहे, पण कीर्तन ठेवलं म्हणून कौतुक आहे. आणि हे जास्त गरजेचं आहे दादा. त्यामुळे हे सगळं सौभाग्य. आणि जिथे देवाचं नाव आहे ना, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. अरे ज्या गावाच्या समृद्धीची सुरुवातच देवाच्या नावानं झाली आहे, तेही इतक्या गोड नियोजनात, त्या गावाचं कल्याण जगाचा बाप केल्याशिवाय ठेवणार आहे का दादा? त्याच्यामुळे ते होणारच आहे. फक्त असं म्हणू नका दे रे हरीण घरच्या घरी, तुम्ही करा बाबांनो बरं का. नाही तुम्ही म्हणसाल देव करेल, देव करेल म्हणजे कष्ट तुम्ही करा, देव तुम्हाला फळ दिल्याशिवाय. पण कष्ट करावं लागेल एवढंच आहे. सुरुवात फक्त नामापासून प्रेमाने. विठो पाय रखो माई हरी जय जय. हाताने टाळी, प्रेमाने भजन, मुखाने नाम. माझा वाक्याचा राग येऊ द्या तुम्हाला, पण भजन सुद्धा सुशिक्षित हवं. कसलंही भजन करायचं नाही. भजनात नशा असावी, नशेत भजन नसूनी. कळलं त्यालाच कळलं. करावी ना भजन, पण नीट करावी, सुशिक्षित करावी. छान स्वच्छता असावी मंदिरात. भजन म्हणणारा निर्व्यसनी असावा, आहे की नाही? नाही तर त्याचा काकडा गावाला कळूनी उगा पांगवंगा का गक्यांच्या खखा. कसा उठल देव, तुला उठविल ना. काय कसं रे दादा. भजन सुशिक्षित असावं. आणि भजन सुशिक्षित असायला गाव सुशिक्षित हवं, गाव सक्षम हवं. हा रे थोडं. आणि माय माऊल्या तुम्हाला सांगते, अगं पुरुषांना तरी परमार्थ करावा लागतो. तुम्ही प्रपंच नीट सांभाळा. जगाचा बाप तुमच्या प्रपंचाची राखणदारी करतो, एवढी ताकद तुमच्या प्रपंचात. बघा ना, आज माय माऊल्यांनी एवढे स्टॉल लावले इथे. त्यांना काय मॅनेजमेंट शिकवावं लागतं का दादा? व्यापार करायचा बायांना शिकवावं लागत नाही. अहो लय डोकेबाज असतात. कौतुक वाटतं मला माझ्या आईचं. अजून माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणा लावती का, तर तेवढीच एक आंघोळ होईल महाराज बरं का. आता ह्याला काय MA करावं लागलं का तिला? तिला जन्मजात येतं ते. बायकांना द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे जमणार नाही ना, ते माय माऊल्या तुम्हाला जमतं. मग यांच्याकडनं काय अपेक्षा करता? अरे गावाचं पारितोषिक नुसतं बायकांनी ठरवलं तरी येणार आहे महाराज. त्याला वेगळं काही करायची गरज पडणार नाही. लय ताकद आहे तुमच्यात. तुम्ही लय गोड आहे ग. कीर्तनाला आलेल्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. रायगड जिल्ह्याच्या बाया लय गोड आहे तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्यात. बाकी आपलं इतकं गोडच कुणी नाही महाराज. पण तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतो कारण तुम्ही त्रासच तेवढा देता. तुम्हाला लेख म्हणून सांगते, बाईला काही लागत नाही. पण जो पुरुष आपल्या बायकोला सन्मानानं वागवतो, ती बाई त्याच्या घराचं गोकुळच करते. हा विश्वास मीही तुम्हाला देऊ शकते. सन्मानानं वागवा फक्त. हे स्टेटस पुरतं राहिलंय, हे स्टेटस पुरतं ठेवलंय तुम्ही. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. वागता दरवेळेस पोरीला सांगितलं जातं, बाई पोरगी येस, फार वेळ घराच्या बाहेर राहू नकोस. पोरगी येस, मोठ्यानं हसू नकोस. अगं पोरगी येस, मोठ्यानं बोलू नकोस. पोरगी येस, मर्यादेत राहा. पोरगी येस, नजर खाली जगून राहा.
कधी सांगितलं का पोराला पोरगा आहेस, नजर सांभाळून राहा, पोरगा आहेस, माज करू नकोस, पोरगा आहेस, ज्ञानोबा तुकोबांचा वारसदार आहेस, माझ्या संस्काराची पावती दाखव जगाला. तुझ्या समोर नग्न पोरगी उभी राहिली तरी तिच्याकडे आई म्हणून बघ, एवढ्या सामर्थ्याने वाग, म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम होशील तू. पोरगा आहेस, पोरगा म्हणून जग. हे पोरालाही कधीतरी सांगा की, का ते नाही जमत? हे फक्त बोलायचंय, माहित आहे. सन्मान नाहीच केला आम्ही आजपर्यंत कधीच. त्या सीतामाईकडे नजर वर करून पाहिलं म्हणून दरवर्षी रावणाला जाळणारे तुम्ही कधी स्वतःच्या मनातल्या रावणाचा विचार केलाय का? मी किती गुणाचा, मी रावणाला जाळतो. शब्दांना माफ करा माझ्या, पण मी व्यासपीठावर सांगते, काही माणसांपेक्षा रावण बरा. मी काही वापरलं, कारण वैष्णव आहेत ना काही महाराज बर का. काही माणसांपेक्षा रावण बराच. बिचाऱ्याला मर्यादा तरी कळायची. विचारलं मंदोदरी ना, सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात तुमच्या, कधी उपभोगाचा विचार आला नाही का? घाबरता रामाला, सांगा की जगाला. छे ग, घाबरत असतो रामाला तर सीतामाईचं अपहरणच केलं नसतं. माझ्या बहिणीची अवहेलना केली, त्या माझ्या बहिणीचा अपमानाचा बदला माझं सामर्थ्य दाखवण्यासाठी अहंकार म्हणून सीतामाईचं अपहरण केलं. पण जेव्हा त्यांच्या दारात उभा राहिलो ना, तेव्हा भिक्षुक म्हणून उभा होतो. भिक्षाम दे ग माई म्हटलो. अगं ज्यांना आई म्हटलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की. त्यालाही कळतं आईला आईच म्हणावं, ताईला ताईच म्हणावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. जरच खरंच आईला आई आणि ताईला ताई मानलं असतं तर त्या डोंगराळ्यासारख्या घटना, त्या आर्याच्या सातारा जिल्ह्यासारख्या घटना महाराष्ट्रात घडल्या असत्या. बरं, काही घडलेल्या उघडकीस आल्या. अरे अशा लाखो घडतात ज्या पैशाच्या जोरावर बंद झाल्या.